आज दुसरा श्रावणी सोमवार आणि या निमित्तानं नाशिकमधल्या कपालेश्वर मंदिरात सकाळपासूनच भाविकांची तौबा गर्दी पाहायला मिळतीये। श्रावण मासातील दुसरा श्रावणी सोमवार असल्याने आज कपालेश्वरचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी जे आहे ती मोठी गर्दी केलेली आहे। खरतर दरवर्षी लाखो भाविक जे आहेत ते कपालेश्वरच्या चरणी लीन होत असतात। खरतर नाशिक मधलं पौराणिक महत्व असलेलं हे मंदिर आहे आणि कपालेश्वर मंदिरामध्ये आज भाविकांनी दुसऱ्या श्रावण सोमवार निमित्त मोठी जी गर्दी आहे ती केल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। तर भाविकांच्या सुरक्षिततेच्या उपाययोजनांसाठी देखील मंदिर प्रशासनाने जबाबदारी घेतलेली आहे। खरतर या मंदिराची एक वेगळी अशी आख्यायिका आहे। या मंदिरामध्ये खरतर नंदीला गुरु मानले असल्याने या मंदिरामध्ये नंदी नाही आहे, त्यामुळे देशभरातलं जगभरातलं हे एकमेव असं मंदिर आहे ज्या ठिकाणी महादेवाने नंदीला गुरु मानलेलं आहे आणि या ठिकाणी नंदी नाही, त्यामुळे या मंदिराचं महत्व हे अनन्यसाधारण आहे आणि त्यासाठी खरतर भाविक जे आहे ते मोठ्या संख्येने या ठिकाणी गर्दी करत असतात। आपल्यासोबत या ठिकाणी मंदिर प्रशासनाचे पदाधिकारी आहे, आपण त्यांना विचारूया का नेमकं या वर्षी श्रावण मासामध्ये नेमकी काय काय खरतर जबाबदारी या मंदिर प्रशासनाने घेतलेली आहे, काय काय खबरदारी जी आहे ती भाविकांसाठी घेतलेली आहे। नमस्कार। हा दुसरा श्रावणी सोमवार आहे। भाविकांची आज आलोट गर्दी आहे। संस्थांतर्फे योग्य ते नियोजन करण्यात आलं आहे। बाउन्सर, अकॅडमीवाले मुलं, परत पोलीस बंदोबस्त आहे आणि 25 CCTVची नजर आहे की भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची सर्व जबाबदारी संस्थान घेत आहे। आणि भाविकांना आवाहन करण्यात आहे की आपले जे दान आहे ते योग्य ठिकाणी दान करावे, कोणाच्या हातात न देता संस्थांच्या पेटीत टाका किंवा रितसर पावते या असं संस्थांतर्फे सर्वांना आवाहन करण्यात येत आहे आणि सर्व जबाबदारी व्यवस्थित सर्व पार पालखीचं काय नियोजन करण्यात आलं? पालखी आज दुपारी 4 वाजता निघेल। पंचमुखी मुकुट असतो तो 4 वाजता आरती होईल आणि मालवी चौक, शेणी चौक, आपलं काळाराम मंदिर, सरदार चौक, परत शेणी चौक आणि नंतर रामकुंडावरती येईल। नंतर खाली अभिषेक होईल आणि रात्री 10 वाजता पालखी परत मंदिरात आल्यानंतर परत आरती होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।